أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال رب انصرني بما كذبون فأوحينا إليه أن اصنع الفلك بأعيننا ووحينا فإذا جاء أمرنا وفارت النور فاسلك فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول منهم ولا تخاطبني في الذين ظلموا إنهم مغرقون فإذا استويت أنت ومن معك على الفلك فقل الحمد لله الذي نجانا من القوم الظالمين وقل رب أنزلني منزلا مباركا وأنت خير المنزلين إن في ذلك لآيات وإن كنا لمبتلين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. कल जो कोणती आयतो तिलावत करून गेली होती तिचे भितर हजरते नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे आपल्या कौमा तौहीदारी आपवले गैरुल्लाची इबादत पासून रोखले नसीहत केले तरी त्यांची कौम त्यांना का जवाब दिली त्यांची लीडर त्यांच्या खिलाफ का प्रोपगंडे केले आणि कोणत्या किस्माचे एतराजात केले ही सच्ची तो सांगून गेली होती. इत्ता जे कोणती आहे तो तिलावत करून गेली त्याच्या भितर तिच्या मक्का सूरत हाल आयली. हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम का आपल्या अल्लाहकडे दुआ केले अल्लाह तर्फीन त्यांना का हुकुम देऊन गेलो ही सबच चीज हिंगा सांगून गेली ते फरमवता अल्लाह ताला क़ाल रब्बि अंसुरनी बिमा कज़्ज़बून बल्ले ए म्हजे परवरदिगार तिन जे कांय म्हाका सुटलो ते वाटेत तेजे खिलाफ तू म्हजी मदत कर. नबी को बहरहाल एक इंसान रहता त्यांचे भीतर को दिल होता. आम इंसाना मुकाबला एक नबी भले ज़्यादा बर्दाश्त करता लेकिन बर्दाश्ती पे एक हद रहता. एकदा हजरत नूह अलैहिस्सलाम 950 वर्षे मुस्तकिल दावत देणे त्यांचे सामने ओळखू पडले की कोणा भितर इमान हाडूची सिफत असे कोणा भितर नाही पळोवन करून मनशात तजुर्बा जालो. अल्लाह तर्फीन को त्यांना सांगून गेले लन युमिना मिन कौमिका इल्ला मन कद आमन इथे जिकडली माणसे इमान हाडला आपला हे जे मग बीजू कोणी इमान हाडूचे ना हे को अल्लाह तर्फीन त्यांना सांगून गेले. ते टेमार त्याने अल्लाहकडे हात उठवून दुआ केले की अल्लाह मुझी तू मदत कर मका भले सुटलं होते वाटे ते मग तुझं पैगाम मी देते वाटे ते काय नाही सुटलं होतं तुझ्या आजाबची त्यांना धमकी देते वाटे ते काय नाही सुटलं होतं तसं तू अल्लाह मुझी मदत कर. सूरत नूह भितर को सूर्य नूह भितर को मल्ली तफसीलन अल्लाह सांगला की साथी दो जन पुढे सूर्य हूद भितर को ही तफसील मल्ली वजाहत सरी आयली रब्बि ला तदर अलल अर्दि मिनल काफिरीन दय्यार मल्ले के परवरदिगार ज़मीन ऊपर काफिरा सो एक घर को तू छोड़ना का इन्नका इन तदरहुम युदल्लु इबादक अगर तेंका दुनिया में धरवतले तुम तुझे दूसरे बंदा को तुम गुमराह करते वला यलिदु इल्ला फाजिरन कफ्फारा इंजी चढ़वे को जगह जातली इनको फासिक फाजिर गुनहगार आणि अल्लाहचे नाफरमान जातले तुझे फायदा काय त्या दुनिया में तरफ ही जे के अल्लाह ताला कडे त्यांनी दुआ केली तरी नबियाची दुआ अल्लाह ताला कबूल करता आणि अल्लाह तर्फीन साथ तिथं तय होती तर अल्लाह तर्फीन त्यांना का जवाब आयलो ते हिंगा सांगले फावहायना इलैहि
अनिस्नाइल फुल्क बिअयुनिना, आम्ही त्यांच्या हारी वही करून सांगले की अनिस्नाइल फुल्क, सना यसना बनन करूचे, सुगडशे काम कोणती चीज तयार करूचे. इस्ना बनन तू तयार कर, फुल्क बनन ಒಳ್ಳೆ ಸಂಪು ಒಳ್ಳೆ ಆಗ್ಬೋಡ್. बिअयुनिना मुझे निगरानी भीतर, मुझे दोला सब में बोलता ना, मुझे दोला सब में तू नमाज कर पडलो किसी करता का मैं पलता आणि मी तुझी निगरानी करता, कोणी तुका तकलीफ देऊ शकूचे नाही. ववाहीना किसी करूचे मी सांगता तुमका मुझे वहीचे मुताबिक. आणि अल्लाह ताला जे किता कोणते काम करू चाहता त्याचे असबाब को पैदा करता. म्हणजे बोलता हजरत नो किसी सबको केले का केले, अल्लाह बोलाले मोजी निगरानी भीतर जातली, कोणी तुमका सतावू शकूचे ना, कोणी तुमका तकलीफ देऊ शकूचे ना, कोणी तुमचे कामा भीतर रुकावट घालू शकूचे ना. आणि किसी करूचे का करूचे मी तुमका सांगता बाबा ही ना मुझे वहीचे मुताबिक. आणि अल्लाह ताला बाकायदा त्यांका आसमानापर्यंत वही करते होते, हे कर हे कर हे कर हे कर. किसी सगळी संपू करूचे ते पूरा अल्लाह ताला त्यांका बाद वलामा बरोला की हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम फेटून त्यांका पुरं सांगलो. ते रिंगा सांगलो अल्लाह ताला की फअवहैना इलैहि अनिस्नाइल फुल्क बिअयुनिना ववहीना, आम्ही त्यांच्यावर वही केले की आमची निगरानी भीतर आणि आमची वहीचे मुताबिक एक संपू तू तयार कर. दुसरे ठवार भरली तफसिलात आले ते एखादा संपू तयार करत होते, पांचशेवर मजाक पडत होते. हे सुधाना का झाला आपा, हे संपू करू लगेच चालवतले हिंगा पाणी असे का, मतार चालवतले रोटर चालवतले, किसी मजाक उडवतात तशी यांची मजाक उडवत होते. क्योंकि हजरत नूह अलैहिस्सलाम नबी अल्लाहचीच अपना ऊपर 100% त्यांना यकीन होतो. त्यांनी काही जवाब को देत होते की इन तस्खरू मिन्ना फइन्ना नस्खरू मिनकुम कमा तस्खरू. तुम्ही आमची मजाक उडवते वाटत ना, तो वक्त को येतलो की आज तुम्ही जे किसी आमची मजाक उडवतात आम्ही तुमच्या ऊपर हसतले, तुम्ही आमच्या ऊपर हसते वाटत ना, फावसे आम्ही तुमच्या ऊपर हसतले जे की अल्लाहचो अजाब तुमच्या ऊपर येतलो. हे तिंगा त्या टायमाला सांगले. अल्लाह तर्फीन त्यांना सांगून गेले जे किता संपू तयार जातली तरी फैदा जा अमरुना, जे किता आमच्या तर्फीन हुकूम येतलो वफारत तन्नूर, जमिनीतून पाणी व्हावं सुरू करतले, पाणी उकरवून सुरू करतले. तरी फस्लुक फीहा मिन कुल्लिन ज़ौजैन इस्नैन, तरी संपूया ऊपर तुम्ही हर जानदाराचे एक एक जोडो त्याच्या भीतर घालून, जौजैनपर्यंत निघा अमुलाने आपोली हर हर जानवराचे जोडे त्याच्या भीतर घालून. आणि एक तरी अल्लाह ताला त्यांना सांगले की संपू पर कितना तुमका वसुकास पडतले जे किता आमचो हुकूम येतलो आणि जे कंत अजाब येतलो त्याचे सबब जमिनीतून पाणी उपर येतले कितना येतले मोजे हुकमा मुताबिक येतले. पाऊस येऊचे दानको अल्लाहचो हुकूम, जमिनीतून जलजला येता, जमिनीतून पाणी येता तरी हेको अल्लाहच्या हुकमान घेऊनचे, आपली मर्जीन जमीन काही करू सकेना. वफारत तन्नूर बल, तन्नूर बला काय आहे, बाज ओलामा बोलला जे काही तन्नूर बोलतात भट्टी, एक भी तरह में खबूस करतात हे करतात, एक खास किस्माचो तन्नूर होतो. अल्लाह सांगलो तो गेले हे जे तिकून जे काही पाणी येऊ सुरू करतले मला अजाब आयलो म्हणून. ते टेमावर तुम्ही का करू का, हर जानवर जे कोणते होते कामा येऊनचे जानवर ते तो एक एक जोडो तुम्ही ती सबको भीतर घालू का की काय ही दुनिया आता खतम झाली, नवी दुनिया आबाद करूची आता. तुमची संपू पर जे कोण राहतले त्यांनाच वर्तले, बाकी सगळी दुनिया बर्बाद झाली, दुनिया को दाखली होती. आणि कोणकोणा घालू का ते को सांगले, तुमचे घरचे कोण राहतले तुमचे ऊपर इमान हाडली माणसे आणि तुमचे घरची को ती माणसे जे कोण तुमच्या ऊपर इमान हाडला होते बस त्यांना कसं तुम्ही भीतर काढू शकता. जे कोण तुमचे घरचे को इमान हाडला त्यांना को अलाउट नाही, यांचे खुद इमान हाडत नव्हते, एक मेली यांची इमान हाडत नव्हती त्यांच्या भीतर तबाह झाले. जे कोणती यांची चणवे आणि एक मेली यांची इमान मोमीन होती त्यांनी ही संपे ऊपर आले. 80 का माणसे होते बदलात अल्लाह आलम में सवाब, त्याच्या भीतर 8 यांची घरची माणसे, 72 माणसे मोमीन, 9.5 वर्षाची मेहनत यांना दाखल कर भरले. आणि जे कटले जानवर होते एक एक जोड होते तो घेऊन भरले. तेच अल्लाह सांगता ते तन्नूर बला बाद माणसे हे बदला, बाद माणसे बोलतात तन्नूर बदला एक मुहावरा हो. आणि जमिनीतून पाणी व्हावं सुरू केलं, पाणी उपर येऊन सुरू केले ते गाताच तन्नूर बनले.
ते अल्लाह ताला बोलतात फैदा जा अमरुना जे की तर ऑर्डर येतलो वफारत तन्नूर तुकून पाणी येतले या जमिनीतून पाणी येऊ सुरू करतले फसलुक फीहा मिन कुल्लिन जौजैन फसलुक बोले त्याच्या भितर दाखल कर बघ समके भितर तुम्ही दाखल करा हर जानवराचे दोन दोन जोडे बोले दोन की दोन एक जानवराचे अमोलो अपोली व अहलका आणि तुमची माणसं याच्या भितर दाखल करा अहल बोला खाली घरचे नाही सगळे इमानवाले मोमीन ब्रादरी तुमची जे कुठली इमान आणणारी माणसे वाटत त्यांना तुमच्या ह्याच्या भितर दाखल करा त्याच्या भितर तुमची घरची ती माणसं राहतली जे कोणा बारात अल्लाह ताला सांगलांडे यांका होरू शकता इल्ला मन सबका अलैहिल कौल मिनहु पल्ले त्यांची तले आणि तुमची घरची माणसा बारात फुडेकच जे कोणा बारात ते करून गेला हा त्यांना तुम्ही हाडू शकूचे ना यांनी सांगून गेले होते की तुमचे घरचे को जे कोण मोमीन राहूचे ना त्यांना समकू भितर बेसूची इजाजत नाही भला तुम्ही नबी जाऊन को अगर इमान आणलं नाही तरी नबियाची औलाद नबी तुमचे बापा राहूचे भाऊचे त्यांना काही फायदा मिळू शकूचे नाही नबियाची मेली अगर इमान आणलं नाही तरी नबी घो राहूचे भाऊचे तुका काय फायदा नाही भले तुम्ही येऊ सके ना अल्लाहकडे इमानचं वजन असेल वला तुखातिबनी फिल लदीन ज़लम त्याच्यामुळे एक जपणे अल्लाह ताला त्यांना सांगले हाले जे कोण म्हणजे जुल्म केलं जुल्म म्हणला कुफ्र केले शिर्क केली म्हणजे त्यांची बारात मजेसरी काही जापू नये तुम्ही खातिब बोलला जापूचे मका मुखातब करूचे वला तुखातिबनी फिल लदीन ज़लम जे कोण जालिम वाटत अल्लाहचे नाफरमान त्यांच्या बारात माझ्याकडे तुम्ही सिफारिश करण्याचे काही जापू नये इन्नहुम मुगरकून त्यांनी सामू गर्क करून होतले जमिनी भितर सामू गर्क करून होतले ही अल्लाह सांगलो की अजाब आयला मग केटलो व्हडलो इन्सान राव आपलं चेडू बुडते पलता आपली मेहली बुडते पलता दिला भितर रहम येतलो कस अल्लाह बोलो ते टायमार तुमची दिला भितर रहम आयला आमकां म्हज्याकडे काय मदपू नये हें खतम जालें हें दुनियात रावन काय फायदा नाही दुनियात राहिला नुकसान आसले ताजो विसली माणसे खतम जावचे बेहतर आणि चांगल्या फायदा इस्तवैत अंत वमन मअक अलल फुल्क जे कितें तुम्ही आणि तुमची सरी असलेली म्हणजे समके पर बराबर बसतले इस्तवैत म्हणा बराबर इत्मिनान सरी सुकून सरी त्याच्या ऊपर बसतले तरी ही दुआ पडा अल्लाह तर्फीन अल्लाहचे नबियाक को सांगून होते ते हर टायमार दुआ अल्हम्दुलिल्लाह फकुल अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी नज्जाना मिनल कौमिज़ ज़ालिमीन एक तरी ही दुआ करा अल्लाह शुक्र तुझो अशें जे कोण आमकां जालिम कौमापासून नजात दिलो अल्हम्दुलिल्लाह म्हणून हर माणसा एटला असर पडला की जालिमा ऊपर अजाब आयलो तरी एक कमी अल्हम्दुलिल्लाह म्हणून की का हे जालिम म्हणजे दुनिया भितर नुकसान जात होतो तेजे नुकसान पासून दुनियाची हिफाजत झाली हेजे ऊपर अल्लाहचो शुक्र अदा करू कस एटले चांगले फकुल अल्हम्द ती कौम बर्बाद झाली गे भले अल्लाह ताला जालिमा पासून आमकां नजात दिलो अल्लाहचो शुक्र है वो वक़ुल रब्बी अंज़िलनी मुनज़लन मुबारका व अंत खैरुल मुंज़िलीन एक तरीन समक्वेर बेसूची दुआ नाता तिको सूरे हूद भितर सांगले की तुम्ही बला बिस्मिल्लाहि मजरेहा व मुरसाहा एक फेटोवचे को अल्लाह रोखूचे को अल्लाह समको मिशीन काय नो अल्लाहच्या नावार वचूचे अल्लाहच्या नावार रोखूचे तेजे मग अल्लाह सांगले की तुम्ही हिको दुआ करा जे कितें समक्वेर बेसले तरी अल्लाह सांगले हिको दुआ करा रब्बी अंज़िलनी मुनज़लन मुबारका ऐ आमचे परवरदिगार आमका निक्के ठिकाणा ऊपर निक्के ठावा ऊपर निक्के तरीका ऊपर तुम्ही उतरवा नितामी समकेर बसले जे कोणते ठावार आम्ही उतरतले याला तो ठाव को निक्को राहो जे कोणते तरीकार तुमका आमका उतरवतलो तो तरीका को निक्को राहो मुबारक बलन बाबरकत ठावा ऊपर उतरो बाबरकत तरीका ऊपर उतरो आणि आम्ही तिंगा उतरला मग काही आमकां तकलीफ जावं नजे तिंगाची चिदान आमकां काही तकलीफ जावं नजे तिंगाच्या आबोहवा आमचे सबब काही तकलीफदार रावं नजे बल्कि हर ठावार या हर तरीका पर आमचे सबब खैर आनी भलाई रावं कास बल्ले रब्बी अंज़िलनी मुनज़लन मुबारका ऐ आमचे परवरदिगार मुबारक तरीका ऊपर मुबारक ठावा पर आमकां नाजिल कर व अंत खैरुल मुंज़िलीन तुकच सही आणि बेहतरीन तरीका पर नाजिल करतलो माणूस उतरवतलो माणूस आणि समकू उतरूचे जाणून आम्ही तुझे मोहताज इथं सही तौरा पर तुमका भरते वाटे तरी सही तौरा पर तुमका उतरो ही दुआ कर म्हणून अल्लाह सांगलो ना हालांकि त्यांना 100% यकीन होतो की अल्लाह आमची मदत करतलो बीजू अल्लाह सांगतो की ही दुआ पड
तसं बोलामा बोलला की ही दुआ सवारी घेतला मको पडूकास कोणते उठावा उतरला मको पडूकास की अल्लाह हो ठाव आमचे सबब खैर आणि बरकतसो जरिया कर हिंगा आमका सही तौरा पर उतरव काही तकलीफ जाऊ नका ही दुआ हर ठावा पडू आमका सांगला त्याच्या मग अल्लाह त्याला लाख भितर एक पैगाम दिलो इन्न फी दालिका लाआयात हे जुगंते वाक़यात आम्ही सांगले ह्याची तर भली तुमची सब निशानी असे की किशी अल्लाह ताला एक कमजोर बंदाची मदत केलो किशी अल्लाह ताला जालिमा तबाह केलो किशी अल्लाह ताला एक संपू येथे ओढली तेका समासर बाद मनसे बरोला एक मुद्दसर चालवते राहिलो जे कोण तेजे भितर वाटे त्यांना नजात दिलो जे कोण बाहेर वाटे त्यांना अल्लाह किशी बर्बाद केलो ही सगळंच चिरापर आम्ही गौर करू कस की अल्लाह ताला आपलो वादा किशी पुरा करता किसी दुश्मन एकटे मारी दगाडता ह्यांचेच पुरा चालूचे लेकिन अल्लाह तालाकडे देर असे अंधेर नाही बघा 9.5 सालाच्या वर्षाची मेहनत त्याचे मग अल्लाह सो अजाब येलो अजाब येता अल्लाह करते लेकिन आपले वक्ता रहता आम्ही जल्दबाजी करू नये हे अल्लाह सांगलो की इन्न फी दालिका लाआयात ही सा चीजावर आम्ही गौर करू कस हे जे म्हणजे तुमचे सब निशानी आहे निशानी पण ठेका सांगलो आम्ही हे सब वाक़यातवर गौर करू कस इन कुन्ना लमुब्तलीन आणि सांगले मुब्तलीन बलन इम्तिहान घेतो माणूस भले मे इम्तिहान घेतच राहता त्यांचो इम्तिहान घेतलो त्याचे मक्को इम्तिहान घेतलो तुमसो इम्तिहान घेते राहतो इम्तिहान मला एकच कोण अल्लाहची जपणी मानतात कोण नबियाची जपणी मानतात कोण मान नाही कोणा अल्लाहच्या वादावर यकीन असे कोणा अल्लाहच्या वादावर यकीन नाही वो अल्लाह तर्फीन इम्तिहान घेऊन होता तासबब आमची तरीको अगर इसले हालात पेश आते असे आम्ही अल्लाहचे वादान घेतो मायूस जाऊ नये हमसो यकीन अल्लाह पर नव्हता हमसो को अल्लाह इम्तिहान घेता तुम्ही अल्लाह पर भरोसा करता का नाही तुमका हे नबियाचे वाक़यात पढून करून ऐकून करून दिला भितर काही यकीन येता का नाही तुमची दिलातली परेशानीवर दूर जाता का नाही तुम्ही दुसरा आरी धावतात या अल्लाह आरी धावतात तुम्ही अल्लाहची कुदरतीवर यकीन धरवतात या जाहीर भितर जे काही जगतात त्याच्यावर यकीन धरवतात ही 7 चीज़ों अल्लाह ताला हमसो को इम्तिहान घेते वाटे ते अल्लाह बोलो कि हमें इम्तिहान घेते वाटे घेते रहते उस पैगाम अल्लाह ताला जिन देते वाटे अल्लाह ताला सही वन खदा नसीब करून अपने पैगाम पर हमका सल्लल्लाहु तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाहि।